तर डिअर फ्रेंड्स, आपण आजच्या या लेक्चरमध्ये क्वेश्चन टॅग हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकचे आपले अत्यंत महत्त्वाचे जे नियम आपल्याला MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत, तर ते नियम आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन टॅग या टॉपिकचं बेसिक पाहिलेलं आहे, तसेच क्वेश्चन टॅगवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात ते पण पाहिलं. आणि त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल किंवा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असेल, तर या वाक्यांचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण कुठले हेल्पिंग वर्ब वापरतो किंवा त्या वाक्यांचा क्वेश्चन टॅग कशा प्रकारे करतो हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. तसेच त्यावरती जे आहे तर प्रश्न विचारत असताना MPSCने कशा प्रकारे प्रश्न विचारले तर ते प्रश्नसुद्धा आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये या क्वेश्चन टॅग या टॉपिकचे पुढचे नियम घेणार आहोत. परंतु सुरुवातीला क्वेश्चन टॅग म्हणलं की या ठिकाणी बेसिक नियम अगोदर सांगणं गरजेचं आहे. तर बघा, क्वेश्चन टॅग करत असताना सुरुवातीला एक गोष्ट क्लिअर करायची, दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी हे चेक करायचं आहे. वाक्य जर होकारार्थी असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो, आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होतो. अशा स्वरूपात आपल्याला हा नियम काय करायचा आहे लक्षात ठेवायचा आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच V1 म्हणतोय. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण त्या ठिकाणी डूडज वापरतोय, आणि सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड वापरतोय. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये पुढचे जे महत्त्वाचे नियम आहेत, तर ज्या नियमावरती MPSCने खूप सारे प्रश्न विचारले आहेत, तर ते नियम आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा मग, तर डिअर फ्रेंड्स, जर वाक्याचा कर्ता हा धिस किंवा दॅट असेल, लक्षात ठेवायचे, वाक्याचा कर्ता हा धिस किंवा दॅट असेल, तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण ही, शी किंवा इट वापरतो. काय वापरते बघा, ही किंवा शी हे सर्वनाम वापरतो किंवा आपण इट वापरतो. आता ही आणि शी कधी वापरायचे, जर लक्षात ठेवायचे धिस किंवा दॅट हे व्यक्तीसाठी वापरलं असेल तर ही किंवा शी वापरायचं आहे, आणि जर धिस किंवा दॅट हे वस्तूसाठी वापरलं असेल तर आपण काय करतोय, इट वापरतोय. बघा, दिस अँड दॅट हे व्यक्तीसाठी जर वापरलं असेल तर आपण वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना ही किंवा शी हे सर्वनाम वापरतो, आणि वस्तूसाठी वापरलं असेल तर इट वापरतोय. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल कशा प्रकारे म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तर दिस इज माय बुक. नेक्स्ट बघा, दॅट इज हर मोबाईल. तर या ठिकाणी हे 2 वाक्य आहेत. या 2 वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. आता ज्यांना नियमच माहीत नाही तर ते काय करतात, डायरेक्ट या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा इजंट दिस आणि इजंट दॅट असा करतात, परंतु या ठिकाणी ते चुकीचं आहे. तर आता हा धिस आणि दॅट, पहिल्या वाक्यामध्ये धिस हा शब्द कोणासाठी वापरला आहे, तर पहिल्या वाक्यामध्ये धिस हा शब्द कोणासाठी वापरला डिअर फ्रेंड्स, बुकसाठी वापरला आहे, म्हणजे पुस्तकासाठी वापरला आहे. मग बुक हे काय आहे, वस्तूचं नाव आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये पण बघू आपण, दुसऱ्या वाक्यामध्ये पण दॅट हा शब्द कोणासाठी वापरला आहे, मोबाईलसाठी वापरला आहे, आणि मोबाईल ही पण काय आहे, वस्तू आहे. मग डिअर फ्रेंड्स, नियम काय सांगतोय, जर धिस आणि दॅट हे व्यक्तीसाठी वापरलं असेल तर ही किंवा शी वापरायचं आहे, आणि वस्तूसाठी वापरलं असेल तर इट वापरायचं आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये धिस हे वस्तूसाठी वापरलं आहे म्हणून आपल्याला इट वापरायचं, हे क्लिअर झालं. पण पुन्हा तिथं तीच गोष्ट लक्षात ठेवायची, अगोदर वाक्य चेक करायचे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर वाक्य होकारार्थी आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होईल. आणि काय करायचं आहे, धिससाठी इट वापरायचं आहे, कारण हे धिस हे बुक या वस्तूसाठी वापरलं आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट, दॅट इज हर मोबाईल. या पण वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होईल, इजंट इट असा होईल, कारण या वाक्यामध्ये सुद्धा दॅट हे मोबाईल या वस्तूसाठी वापरला आहे, आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग हा इजंट इट अशा प्रकारे होईल. आणखी वाक्य पाहू आपण. डिअर फ्रेंड्स, बघा पुढं, दिस इज हर ब्रदर. दिस इज हर ब्रदर. आणि सेकंड सेंटेन्स आहे, दॅट इज हिज सिस्टर. आता हे वाक्य आहेत, या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे. मग इथं आणखी समजून घ्यायचं आहे, दिस हा शब्द कोणासाठी वापरला आहे, ब्रदरसाठी वापरला आहे. कोणासाठी वापरला आहे, ब्रदरसाठी म्हणजे व्यक्तीसाठी वापरलेला आहे. आणि दॅट हा शब्द कोणासाठी वापरला आहे, सिस्टरसाठी वापरला आहे, म्हणजे व्यक्तीसाठी वापरला आहे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, आता ब्रदरसाठी वापरला आहे म्हणल्याच्या नंतर आपल्याला हे तर लक्षात येत आहे, ब्रदरसाठी आपण ही वापरणार का शी हे प्रोनाउन वापरणार आहेत, तर ही हे प्रोनाउन वापरणार आहोत. मग या ठिकाणी पहिल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, पहिलं वाक्य होकारार्थी आहे म्हणून दिस इज हर ब्रदर या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा डिअर फ्रेंड्स निश्चितच काय होईल, इजंट ही असा होईल. आणि दुसऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, दॅट इज हिज सिस्टर, तर याचं काय होईल डिअर फ्रेंड्स, इजंट
सिस्टरसाठी आपण काय करतोय, शी वापरतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे लक्षात ठेवायचं आहे. दिस अँड दॅट हे व्यक्तीसाठी वापरलं असेल तर ही किंवा शी वापरायचं आहे. त्याच्यामध्ये पण ही काय करायचं आहे, जर दिस दॅट हे मुलांसाठी वापरलं असेल तर त्यासाठी आपण ही वापरतोय. मुलींसाठी वापरलं असेल तर आपण त्या ठिकाणी मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी वापरलं असेल तर आपण त्या ठिकाणी शी वापरतोय. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स इथं लक्षात ठेवायचं आहे. हे झालं दिस अँड दॅट संदर्भात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढं दीज आणि दोज. लक्षात ठेवायचं आहे दीज आणि दोज. मग या ठिकाणी बघा दीज आणि दोज हे आपण पहिल्या टॉपिकमध्ये शिकलो आहोत. दीज आणि दोज हे ऑलरेडी काय आहे, प्लुरल आहे. मग जर वाक्याचा करता हा दीज आणि दोज हे असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण काय करतो, दे वापरतोय. काय वापरतोय, दे हे प्रोनाउन वापरतोय. तर डिअर फ्रेंड्स लक्षात काय ठेवायचं, हे दीज आणि दोज वाक्यामध्ये कुठं पण असल्यावर नाही. काय सांगितलं, जर दीज आणि दोज हे वाक्याचा कर्ता म्हणून वापरला असेल, वाक्याच्या सुरुवातीला असेल तर त्यावेळेस त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचंय, दे वापरायचंय. मग ते व्यक्तीसाठी असू द्या किंवा वस्तूसाठी असेल तर आपण दे हे सर्वनाम वापरतोय. तसेच आता आपण जे घेतलं दिस अँड दॅट, दिस अँड दॅट पण तेच लक्षात ठेवायचंय. वाक्यामध्ये दिस अँड दॅट असेल तर नाही. जर दिस अँड दॅट हे वाक्याचा कर्ता म्हणून वापर असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण काय करतो, ही किंवा शी वापरतो. आणि वस्तूसाठी वापरला असेल तर इट वापरतो. वाक्याचा कर्ता म्हणून जर दिस अँड दॅट वापरला असेल तर, नाहीतर मग वाक्यामध्ये जर आलं तर तुम्ही त्याचा जर क्वेश्चन टॅग तसा करत असाल तर ते तुमचं चुकणार आहे. म्हणजे कसं बघा, या ठिकाणी आय वॉन्ट दिस बुक, आय वॉन्ट दिस बुक. मग तुम्ही या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय करताय की दिस असेल तर काय करायचंय, ही शी आणि इट वापरायचंय. असं नाही डिअर फ्रेंड्स, या वाक्यामध्ये दिस हा शब्द वाक्याच्या मध्ये हा कर्ता म्हणून वापरलाय का नाही. या वाक्याचा कर्ता कोण आहे, आय. मग वाक्याचा कर्ता हा आय आहे. मग क्वेश्चन टॅग करताना आपण ह्या दिसचा विचार करणार नाही, याचा विचार करतोय. पण जर दिस हे वाक्याचं बघा, दिस बुक किंवा दिस इज माय बुक, या वाक्यामध्ये डिअर फ्रेंड्स कन्फ्यूज मी करत नाही. कारण काही जण काय करतात, पाठ करत असताना किंवा लक्षात ठेवत असताना काय करतात, डायरेक्ट वाक्यामध्ये दिस अँड दॅट आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना हा नियम लक्षात ठेवायचा. असं नाही सांगितलं. जर वाक्याचा कर्ता हा दिस किंवा दॅट असेल तर या वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता हा काय आहे, दिस आहे. हा सब्जेक्ट झाला इथं. पण या ठिकाणी या वाक्याचा कर्ता कोण आहे, पहिल्या वाक्याचा सब्जेक्ट हा आय आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, हे वाक्य जे आहे तर हे वॉन्ट हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय करतो आपण, डोंट म्हणजे डू किंवा डज वापरतोय. आणि मग हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग डोंट आय होईल. पण या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा इजंट इट होईल. कारण हे दिस हे वाक्याचा कर्ता आहे आणि दिस हे बुकसाठी वापरले म्हणून या ठिकाणी इजंट इट होईल. तर कन्फ्यूज होऊ नका डिअर फ्रेंड. सिंपल मला सांगायचं होतं, दिस दॅट दिस दो जे पण असेल तर हे वाक्याचा कर्ता म्हणून वापरला असेल तर आपण क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, हे प्रोनाउन्स जे आहेत तर हे आपण या ठिकाणी घ्यायचेत. मग काय सांगत होतं बघा, आपला नियम चालू होता दीज आणि दोजचा. कशाचा, दीज दोज. जर वाक्याचा कर्ता हा दीज किंवा दोज असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं, दे वापरायचं आहे. मग ते दीज आणि दोज हे व्यक्तीसाठी असू द्या अन्यथा वस्तूसाठी वापरू द्या, आपल्याला त्या ठिकाणी दे वापरायचं आहे. क्वेश्चन टॅग करताना दे हे प्रोनाउन वापरायचं. जसं की बघा, दीज आर हर ब्रदर्स, दोज आर युअर बुक्स. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स दीज आर हर ब्रदर्स अँड दोज आर युअर बुक्स. मग या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे. तर या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना बघा, दीज हे कोणासाठी वापरले, ब्रदर्ससाठी वापरले. दोज हे कोणासाठी वापरले, बुक्ससाठी वापरले. पण इथं तुम्हाला ते कशासाठी वापरले इथं विषय डोक्यामध्ये घ्यायची काही गरज नाही. कारण या ठिकाणी सिंपल लक्षात ठेवायचं, दीज आणि दोज हे दोन्ही शब्द प्लुरल आहेत आणि प्लुरलसाठी आपण काय करतो, दे हे सर्वनाम वापरत असतोय. आणि मग या वाक्याचा पहिलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी, होकारार्थी. म्हणून या ठिकाणी आरंट दे होईल टॅग आणि दुसऱ्या वाक्याचा पण टॅग काय होईल, आरंट दे असा होईल. या ठिकाणी हा सिंपल नियम झाला दिस दॅट दीज दोजचा. पुढं पाहू आपण. मग आणखी एक पुढचा नियम असा आहे डिअर फ्रेंड्स, देअर जे आहे THERE देअर, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे देअरच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना बघा, देअरने सुरू होणार THERE देअरने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण देअरच घेतोय.
देअरने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण देअर घेतोय. मग ते सिंग्युलरसाठी असू द्या नाही तर प्लुरलसाठी असू द्या, जे हेल्पिंग वर्ब आहे तर त्याच हेल्पिंग वर्बचा विचार करून त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग करायचा आहे. पण देअर हे वाक्याचा कर्ता म्हणून वापरला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण देअरला देअरच ठेवतोय. जसं की बघा, देअर इज अ गर्ल इन द क्लास. आणि जरी वाक्य समजा हे असं असेल, देअर आर मेनी गर्ल्स इन द क्लास. मग देअर इज अ गर्ल इन द क्लास आणि देअर आर मेनी गर्ल्स इन द क्लास. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, तर इथं काय करायचं लक्ष द्या. आपण पहिल्या टॉपिकमध्ये शिकलो आहे, देअर जे आहे तर देअर हे सिंग्युलरसाठी पण वापरतात आणि प्लुरलसाठी पण वापरतात. त्याच्यामुळे या ठिकाणी काय, जे हेल्पिंग वर्ब आहे तर त्याच हेल्पिंग वर्बचा विचार करून आपण क्वेश्चन टॅग करायचा आहे. वाक्य होकारार्थी का नकारार्थी, होकारार्थी वाक्य आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, इजंट देअर असा होईल. आणि या वाक्याचा क्वेश्चन टॅग, हे वाक्य होकारार्थीच आहे, मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, आरंट देअर. म्हणजेच इथं लिहितो मी, या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आरंट देअर असा होईल. तर हे तुम्हाला या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय करायचं, लक्षात ठेवायचं इथं क्वेश्चन मार्क. मग देअरच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं, देअरला देअरच ठेवायचं. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, MPSC आपल्याला कधी कधी काय करते, एक वेगळ्या प्रकारचं वाक्य देते, म्हणजेच काय त्याच्यामध्ये अपवाद देते. मग कशा प्रकारे असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. जर देअरच्या वाक्यामध्ये ओनली हा शब्द जर असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय करायचा आहे, होकारार्थीच करायचा आहे, नकारार्थी करायचा नाही. जसं की बघा, देअर आर ओनली 30 स्टुडंट्स. देअर आर ओनली 30 स्टुडंट्स. किंवा देअर वेअर ओनली 50 बॉईज. मग हे अशा प्रकारे वाक्य दिलं आहे, देअर आर ओनली 30 स्टुडंट्स. मग पुढं तेवढं असू द्या किंवा इन द क्लास असू द्या, मग या वाक्याचं क्वेश्चन टॅग करायचं आहे. मग हे वाक्य आपल्याला दिसताना काय वाटतंय, होकारार्थी वाटतंय. परंतु या ठिकाणी ओनली शब्द जर असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करायचा नाही तर होकारार्थीच करायचा आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल डिअर फ्रेंड्स, आरंट देअर होणार नाही, तर काय होईल, आर देअर होईल. आणि असाही काय होईल, या वाक्यामध्ये वेअर वापरलं आहे आणि म्हणून या ठिकाणी वेअर देअर, THERE देअर असं होईल. मग काय नियम सांगितला, जर अशा प्रकारे देअरच्या वाक्यामध्ये हा ओनली हा शब्द जर वापरला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय करायचा आहे, होकारार्थी करायचा आहे, नकारार्थी करायचा नाही. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी लक्ष द्या. आता पुढचे जे शब्द आहेत तर पुढचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत, मी जे सांगणार आहे ते. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स कधीही लक्षात ठेवायचं आहे बघा, हे एव्हरीवन असेल, एव्हरीबडी असेल, समवन असेल, समबडी असेल, एनीवन असेल किंवा एनीबडी असेल, नो वन असेल किंवा नो बडी असेल. तर लक्षात एक ठेवायचं आहे, जर वाक्याचा कर्ता किंवा याच्यामध्ये आणखी एक शब्द लक्ष द्या, आता ॲड करतो मी इथं, किंवा वाक्याचा कर्ता हा नन असेल, फक्त नन. जर वाक्याचा कर्ता हा, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, वाक्याचा कर्ता हा एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी. जर वाक्याचा कर्ता हा नो वन, एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, नो वन, नो बडी, एनीवन, एनीबडी, हे असे जर शब्द जर वाक्याचा कर्ता म्हणून वापरले असतील तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना हे शब्द वापरायचे नाहीत. तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण डिअर फ्रेंड्स काय करतो, दे हे सर्वनाम वापरतो. काय वापरतो, टॅग करताना दे हे सर्वनाम वापरतात. नियम काय सांगतोय बघा, जर वाक्याचा कर्ता हा समवन, समबडी, नो वन, नोबडी, एनीवन, एनीबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी किंवा नन हे शब्द जर वाक्याचा कर्ता म्हणून वापरले असतील
तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय करायचं आहे, दे हे सर्वनाम वापरायचं आहे. मग बरेच विद्यार्थी काय करतात, हा नियम लक्षात ठेवत असताना ज्यांनी अभ्यास केलेला आहे तर ते काय करतात, हे दे लक्षात ठेवतात, परंतु त्याच्यामध्ये आणखी एक त्या ठिकाणी काय करतात, मिस्टेक करतात. आणि मग दे वापरल्याच्यानंतर फक्त आपल्याला देच एवढंच लक्षात नाही ठेवायचं डिअर फ्रेंड्स. तर दे वापरल्याच्या नंतर आपण दे हे काय करतोय, प्लुरल आहे आणि प्लुरल असल्यामुळे देसाठी आपल्याला काय करायचं आहे, प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी एक नोट लिहितो म्हणजे आपल्या हे लक्षात पण येईल. तर दे जे आहे तर दे हे प्लुरल सर्वनाम आहे, दे हे प्लुरल प्रोनाउन आहे आणि म्हणून या ठिकाणी देसाठी काय करायचं आहे, देसाठी त्या वाक्याच्या टेन्सनुसार तर काय करायचं आपल्याला, देसाठी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं. काय करायचं, देसाठी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरतात. आता हे असं का सांगतोय आणि याच्यामध्ये बरेच विद्यार्थी का त्या ठिकाणी जे आहेत ते चुकतात आणि MPSC याच्यावरती प्रश्न काय विचारते त्याचं रिझन तुम्हाला समजलं असेल. पहिलं काय आहे, ह्या सगळ्या शब्दाचा क्वेश्चन टॅग करताना हे सगळे शब्द आपण क्वेश्चन टॅग करत असताना प्रोनाउन म्हणून घेत नाही. तर या ठिकाणी काय करतो, हे जर शब्द वाक्याचा कर्ता म्हणून वापरले असतील तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना दे हे सर्वनाम वापरतात, नंबर 1. नंबर 2, वाक्य देसाठी काय करायचं आहे, प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं. मी असं का लिहून दिलं आहे, त्याचं कारण असं आहे की आपण पहिल्या टॉपिकमध्ये हे पाहिलेलं आहे की हे सगळे शब्द नन असेल, हे सगळे शब्द एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी हे सर्व शब्द काय आहेत, सिंग्युलर आहेत आणि त्याच्यामुळे हे शब्द सिंग्युलर असल्यामुळं वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब जे आहेत तर हेल्पिंग व्हर्ब हे सिंग्युलर येत आहे. पण क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला काय करायचं आहे, प्रोनाउन हे दे वापरायचं आहे आणि म्हणून त्या देनुसार काय करायचं आहे, हेल्पिंग व्हर्ब हे प्लुरल वापरायचं आहे. म्हणजे बघा मला या ठिकाणी काय सांगायचं आहे मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी म्हणजे तुमच्या पण लक्षात येऊन जाईल. आता फॉर एक्झाम्पल बघा, समवन इज नॉकिंग ॲट द डोअर असं वाक्य मी लिहितो. वाक्य काय आहे, समवन इज नॉकिंग ॲट द डोअर असं वाक्य आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे, समवन इज नॉकिंग ॲट द डोअर. या वाक्याचा कर्ता कोण आहे, समवन. मग आपल्याला समजलंय समवन जर वाक्याचा कर्ता असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, दे हे सर्वनाम वापरतो. मग दे वापरायचं आपल्याला हे समजलं. मग तुम्ही जर असं केलं, समवन इज या वाक्याचा क्वेश्चन टॅग जर इजंट दे असा जर केला तर हा क्वेश्चन टॅग काय होतोय डिअर फ्रेंड्स, चुकीचा होतोय. मग विद्यार्थी काय करतात, अर्धाच नियम लक्षात ठेवतात, या शब्दांचा क्वेश्चन टॅग करताना दे वापरतात आणि ते काय करतात, हीच मिस्टेक करतात. परीक्षेमध्ये काय करतात, इजंट दे याला काय करतात, टिक करतात, जे की चुकीचं आहे. कारण आपल्याला हे बेसिक माहीत आहे, देसाठी आपण इज वापरतो का देसाठी आपण आर वापरतोय, तर देसाठी आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, आर वापरतोय. देसाठी आपण इज वापरत नाहीत आणि ही आपल्या त्या ठिकाणी परीक्षेमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगेल, समवन हे सगळे शब्द सिंग्युलर असतात म्हणून वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब देत असताना हेल्पिंग व्हर्ब हे सिंग्युलर येत आहे. पण क्वेश्चन टॅग करत असताना समवनसाठी आपण काय करतो, समवनसाठी आपण दे वापरतो आणि दे हा जो शब्द आहे तर दे हे प्रोनाउन अनेक वचनी आहे, प्लुरल आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. हेल्पिंग व्हर्ब आपल्याला प्लुरल वापरायचं हे ठीक आहे, पण हेल्पिंग व्हर्ब पण वापरत असताना त्या टेन्सनुसारच वापरायचं आहे. आता इज हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, मग त्याचं प्लुरल हेल्पिंग व्हर्ब कोणतं आहे, आर आहे. आणि मग या ठिकाणी काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करताना आरंट दे असा क्वेश्चन टॅग होईल, इजंट दे होणार नाही. हे वाक्य होकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी. नेक्स्ट बघू आपण आणखी वाक्य. एव्हरीवन वॉज रायटिंग. छोटं वाक्य लिहितो मी, एव्हरीवन वॉज रायटिंग. या ठिकाणी डिअर फ्रेंड्स वाक्याचा कर्ता कोण आहे, एव्हरीवन. हेल्पिंग व्हर्ब काय वापरलं आहे, वॉज वापरलं आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण निश्चितच काय वापरणार आहेत, आता आपल्याला सगळ्यांना समजलं आहे, दे वापरणार आहेत. मग वॉजंट दे करायचं आहे का, नाही. मग तुम्ही घाईमध्ये जर वॉजंट दे केलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. कारण आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, देसाठी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे आणि वॉज वेअरमधला प्लुरल हेल्पिंग व्हर्ब कोणता आहे, वेअर आहे. आणि म्हणून डिअर फ्रेंड्स मी काय केलं, अगोदर बेसिक तुमचं कव्हर केलं आहे. पहिला टॉपिक आपला जो आहे ना, सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट, त्याच्यामध्ये कोणते हेल्पिंग व्हर्ब सिंग्युलर आहेत, कोणते हेल्पिंग व्हर्ब प्लुरल आहेत, तर ते अगोदर तुम्ही चांगल्या प्रकारे परफेक्ट क्लिअर करून घ्या. म्हणजे तुमचं या ठिकाणी काय होणार, कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. हे क्लिअर झालं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मग आता MPSC काय करते, याच्यामध्ये आणखी आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी जे फसवते. तर या ठिकाणी बघा, नो बडी वॉज रायटिंग. आता हेच वाक्य आहे असं दिलं. मग आपण काय करतोय, आता मला हे खूप समजलं असं आपण समजतो आणि त्याच्यानंतर लगेच काय करतो, या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा वेरंट दे असा करतो, जे की आपलं हितं उत्तर हे काय होते, चुकीचं होते. कारण
या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे ही नो वन आणि नो बडी हे दोन्हीही शब्द काय असतात, नकारार्थी शब्द आहेत आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होईल. हा नो वन नो बडी हा शब्द काय नकारार्थी आहे, म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. मग होकारार्थी होईल म्हणजेच काय होईल, वेअर दे असा होईल, वॉज दे होणार नाही आणि वेरंट दे असाही होणार नाही. ही पण आपल्याला काळजी घ्यावी लागते परीक्षेमध्ये. बघा मग हा नो बडी हा शब्द काय निगेटिव्ह आहे. मग मी या ठिकाणी लिहितो म्हणजे तुम्हाला ही पण लक्षात येईल. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, इथं लिहितो नोट नो बडी नो बडी नो वन. आता हे सगळे शब्द तर समजतात आपल्याला. नो बडी नो वन हे नकारार्थी शब्द आहेत, नकारार्थी शब्द आहेत. तर बघा नो बडी नन नो बडी नो वन आणि त्याच्यामध्ये आणखी हा पण शब्द कुठला लक्ष द्या, नो बडी असेल, नो वन असेल किंवा हा नन हे नकारार्थी शब्द आहेत. आपल्याला एवढी काळजी घेणं गरजेचं, नकारार्थी शब्द आहेत म्हणून टॅग होकारार्थी करावा. अगोदर हा एकदम पूर्ण पेज व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे या ठिकाणी काय होईल डिअर फ्रेंड्स आपलं क्लिअर होऊन जाईल. हा नियम पण लक्षात ठेवायचा. मग इथं लक्षात काय ठेवायचं आहे, नो वन नो बडी नन हे सगळे शब्द काय आहेत डिअर फ्रेंड्स नकारार्थी आहेत आणि म्हणून यांचा क्वेश्चन टॅग हा काय होणार आहे, होकारार्थी होणार आहे. आपल्याला ही पण काळजी घ्यायची. हे लक्षात आले बघा. याच्या संदर्भातलं काय पहिला नियम, या सगळ्या शब्दांचा क्वेश्चन टॅग करताना दे वापरायचं आहे. दे हे सर्वनाम वापरायचं आहे. देसाठी आपल्याला काय करायचं आहे, प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे आणि याच्यामध्ये नो वन नो बडी नन हे शब्द काय आहेत, नकारार्थी आहेत म्हणून क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. मग बघा या ठिकाणी आणखी वाक्य घेऊ आपण असंच, नो वन हॅज लेफ्ट द मीटिंग. नो वन हॅज लेफ्ट द मीटिंग हे वाक्य आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग तुम्हाला करायचा आहे. मग काय होईल बघा, नो वन हॅज लेफ्ट द मीटिंग, नो वन हॅज लेफ्ट द मीटिंग. वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. नो वनसाठी आपल्याला हेल्पिंग व्हर्ब प्रोनाउन कोणतं वापरायचं आहे, दे वापरायचं आहे आणि याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हेल्पिंग व्हर्ब काय हॅज. मग आपल्याला हॅज अँड दे म्हणायचं आहे का नाही, तर काय म्हणायचं आहे त्या ठिकाणी हॅवंट दे म्हणायचं आहे. कारण हॅज आणि हॅवमध्ये प्लुरल कोणतं आहे तर हॅव असतंय. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, हॅवंट दे. अशा प्रकारे या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं, हे सगळ्या कॉन्सेप्ट अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मग या सगळ्या शब्दांचा क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला या 3 गोष्टीची काळजी घ्यावी लागते. आपल्याला या सर्व समवन समबडी नो वन नो बडी या शब्दांचा क्वेश्चन टॅग करताना आपण दे हे प्रोनाउन वापरतो. त्याच्यानंतर देसाठी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे आणि नो वन नो बडी नन हे जे शब्द आहेत तर हे नकारार्थी शब्द आहेत म्हणून क्वेश्चन टॅग काय होतंय, होकारार्थी होतंय. आता पुढं बघा आणखी त्याच्यानंतर पुढचे जे शब्द आहेत तर हे पुढचे शब्द लक्षात ठेवायचे. समथिंग, त्याच्यानंतर एव्हरीथिंग, त्याच्यानंतर एनिथिंग, कुठला बघा, समथिंग असेल, एव्हरीथिंग असेल, एनिथिंग असेल आणि नथिंग असेल. तर लक्षात एक ठेवायचं आपल्याला या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, हे जे सगळे शब्द आहेत तर हे सगळे शब्द आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, यांना लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व शब्द आपण वस्तूसाठी वापरतो. या शब्दामध्येच आहे बघा, क्लिअर होतं आहे. थिंग आहे, थिंग, थिंग आणि थिंग. मग पाठांतर करण्यापेक्षा MPSCला काय करायचं, समजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या लक्षात राहतं ते पण व्यवस्थित. बघा समथिंग, एव्हरीथिंग, नथिंग आणि एनिथिंग हे जे शब्द आहेत
हे सगळे शब्द आपण कशासाठी वापरतोय? वस्तूसाठी वापरतोय. मग वाक्याचा कर्ता जर हे शब्द असतील तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण काय करतो? इट, IT, इट हे सर्वनाम वापरतात. काय करायचंय? इट हे सर्वनाम वापरतात. मग काय वापरायचं डिअर फ्रेंड्स? आपल्याला इथं इट वापरायचं. IT इट आहे, इफ नाही IT, आय आणि टी हे लक्षात ठेवा. इट हे सर्वनाम वापरतात. मग समथिंग असेल, एव्हरीथिंग असेल, एनिथिंग असेल, नथिंग असेल तर या वाक्यांचा क्वेश्चन टॅग करताना आपण इट वापरतो. इथं आपल्याला एक नोट लक्षात आणखी एक ठेवायची सेम पहिल्यासारखीच. तर ती म्हणजेच काय? नथिंग हा शब्द नकारार्थी आहे. नथिंग हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स? नकारार्थी आहे. नथिंग हा शब्द नकारार्थी आहे. म्हणून टॅग काय होणार आहे याचा? होकारार्थी करावा. नथिंग हा जो शब्द आहे तर नथिंग हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स? नथिंग हा शब्द नकारार्थी आहे. म्हणून याचा टॅग काय करायचा आहे? होकारार्थी आपल्याला टॅग करायचा आहे. तर हे तुम्हाला इथं काय करायचं डिअर फ्रेंड्स? हे असं लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं आपल्या ह्या सगळ्या शब्दासंदर्भातलं. आता आपण यांचे वाक्य घेऊ. हां, आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची. आता इट जे आहे तर इट हे आपण सर्वनाम काय करतोय? सिंग्युलर आहे. त्याच्यामुळे वाक्यामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब आहे तर तेच हेल्पिंग व्हर्ब आपल्याला वापरायचं आहे. कारण इट हे आपण सिंग्युलर आहे आणि सगळे शब्द पण सिंग्युलरच असतात. वाक्यामध्ये ते देताना सिंग्युलर हेल्पिंग व्हर्बच वापरतात. इट सोबत आपण सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. आपल्याला हे माहीत आहे. इटसाठी काय करतोय? सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतो. आता हे आपलं पहिल्या टॉपिकमध्ये झालं बेसिकच्या सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट टॉपिकमध्ये. चला आपण याच्या आता मग पुढं क्वेश्चन्स घेऊ. आता हे वाक्य जे आहे तर हे वाक्य TETच्या पेपरमध्ये 2013ला विचार. नथिंग इज, समजा मी वाक्य लिहितोय, नथिंग इज इम्पॉसिबल. कोणतीही गोष्ट काय नाही अशक्य नाही. मग नथिंग इज इम्पॉसिबल. किंवा आपल्याला वाक्य दिलं आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल. त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य आहे समथिंग इज, समथिंग इज मिसिंग. आणि पुढचं वाक्य आहे एनिथिंग, एनिथिंग कॅन बी डन. काहीही केलं जाऊ शकते. अशा प्रकारचे हे वाक्य आहेत. मग या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग याच्यामध्ये बघा हेल्पिंग व्हर्ब कोणता आहे? इज आहे. याच्यामध्ये इज आहे, याच्यामध्ये इज आहे, इथं कॅन आहे. मग या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल? पहिल्या वाक्याचा नथिंग इज इम्पॉसिबल. मग लगेच इज इट म्हणायचं, इजंट इट म्हणायचं नाही. कारण नथिंग हा शब्द नकारार्थी शब्द आहे. हा शब्द काय आहे? नकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग आपल्याला काय करायचा आहे? होकारार्थी करायचा आहे. मग काय होईल क्वेश्चन टॅग? इज इट. काय होईल? इज इट, इज इट असा होईल. दुसऱ्या वाक्याचा एव्हरीथिंग इज पॉसिबल. या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होणार आहे? निश्चितच इजंट इट. कारण एव्हरीथिंग हा शब्द होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. समथिंग इज मिसिंग. हे पण शब्द सगळे बाकीचे तीनही शब्द होकारार्थी. फक्त जो शब्द नकारार्थी आहे तो सांगितला मी. मग समथिंग इज मिसिंग याचाही क्वेश्चन टॅग काय होईल डिअर फ्रेंड्स? इजंट इट असाच होईल. त्याच्यानंतर नथिंग कॅन बी डन. या ठिकाणी कॅन आहे. मग जे हेल्पिंग व्हर्ब किंवा जे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे तेच ठेवायचं आहे. कांट इट. अशा प्रकारे या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. तर डिअर फ्रेंड्स आपण एव्हरीवन, समवन, समबडी, नो वन, नो बडी, एनीवन, एनीबडी किंवा नन हे जे आपण शब्द शिकलो तर या शब्दांवरती MPSCने जे प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपण घेऊ. तर बघा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स पहिला प्रश्न आहे एव्हरीवन क्लॅप्ड. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी एव्हरीवन क्लॅप्ड. मग या ठिकाणी एव्हरीवन वाक्याचा कर्ता कोण आहे? एव्हरीवन आहे. मग आपण आत्ता शिकलोय जर वाक्याचा कर्ता हा एव्हरीवन असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण काय करतो डिअर फ्रेंड्स? त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना लक्षात ठेवायचं आहे तर आपण दे वापरतोय. दे हे सर्वनाम वापरतोय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, या वाक्याचा टेन्स कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो? डीड हे हेल्पिंग व्हर्ब घेतोय. काय घेतोय? डीड हे हेल्पिंग व्हर्ब घेतोय. पण हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे? हे वाक्य होकारार्थी आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे डिअर फ्रेंड्स? डिडंट दे म्हणजेच नकारार्थी क्वेश्चन टॅग होईल. डिडंट दे. डिड दे होईल का? नाही होणार. मग हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा एव्हरीवन वॉन यू.
दुसरं वाक्यही या वाक्याचा करताही एव्हरीवन आहे, म्हणजे इथं आपल्याला काय करायचं क्वेश्चन टॅग करताना दे वापरायचं आहे. तर या ठिकाणी बघा एव्हरीवन वॉन यू, एव्हरीवन वॉन यू. तर या ठिकाणी एव्हरीवन आहे, वॉन हे इथं पण सिंपल पास्ट टेन्स आहे आणि सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळं या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण निश्चितच काय करणार आहे डीड वापरणार आहेत. मग याही वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल डिडंट ते. या वाक्याचा करता हा काय आहे एव्हरीवन असल्यामुळे आपण या ठिकाणी एव्हरीवनसाठी आपण दे वापरतोय क्वेश्चन टॅग करताना. आणि हे वाक्य होकारार्थी असल्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन टॅग करताना आपण नकारार्थी करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नन आहे. ननसाठी पण आपण काय करतोय दे हे प्रोनाउन घेतोय. आता इथे एक काळजी घ्यायची तुम्हाला, नन हा शब्द काय आहे नकारार्थी शब्द आहे. नन हा शब्द नकारार्थी आहे त्यामुळे क्वेश्चन टॅग काय होणार आहे होकारार्थी होणार आहे. या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे का येस आहे. मग याच्यामध्ये कॅन हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब किंवा मोडल ऑक्झिलरी व्हर्ब असतंय तर त्यावेळी काय करायचं आपण हेल्पिंग व्हर्ब किंवा मोडल ऑक्झिलरी व्हर्ब घेतोय. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होईल. मग होकारार्थी काय होणार आहे कॅन दे होणार आहे. कांट दे असा होणार नाही, कांट दे असा होणार नाही. जर कांट दे केला तर ते काय होते चुकीचं होतंय. तर यामुळं काय करतात लक्ष द्या, बरेच विद्यार्थी काय करतात अशा प्रकारचं वाक्य आलं की म्हणजे वाक्य होकारार्थी का नकारार्थी ठरवतात कशावरती, इथं कॅनच्या पुढं नो नॉट नेवर असं बघतात. पण हा पहिला शब्द पण बघणं गरजेचं आहे. पहिला नो वन असेल, नो बडी असेल, नन असेल, हे शब्द देखील काय आहे डिअर फ्रेंड्स नकारार्थी शब्द आहेत आणि म्हणून या हे शब्द असलेल्या वाक्यांचा टॅगसुद्धा त्या ठिकाणी होकारार्थी होतो, हे आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची. तर आपण आता पुढचे जे शब्द आहेत किंवा या क्वेश्चन टॅग या टॉपिकचे असेच पुढचे जे शब्द आहेत तर ज्या शब्दांवरती MPSCने बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः एक प्रश्न म्हणण्यापेक्षा एक वाक्य जे आहे तर एक वाक्य हे STI 2015च्या पेपरमध्ये विचारलं, तेच वाक्य कंबाईंड ग्रुप बीच्या पेपरमध्ये 2019ला विचारलं, तेच वाक्य नंतर राज्यसेवेला विचारलं, तेच वाक्य डिपार्टमेंटल PSIच्या 2022मध्ये जो पेपर झाला या पेपरमध्ये विचारलं. तर आपण सुरुवातीला काय करू या ठिकाणी हे जे शब्द आहेत या शब्दासंदर्भातले नियम आपण घेऊ आणि त्याच्यानंतर ते जे वाक्य आहेत किंवा ते जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण घेऊ. तर बघा डिअर फ्रेंड्स आता हे जे आपण शब्द घेणार आहोत तर या शब्दासंदर्भातले क्वेश्चन टॅगचे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या नियमावरती MPSCने आपल्याला प्रश्न पण विचारले आहेत आणि बऱ्याच वेळेस काय होतं आहे ज्यावेळेस अशा प्रकारचा वाक्याचा करता शब्द येतात त्यावेळेस बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी गोंधळतात. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला काळजी घेणे गरजेचं आहे. तर मग आपण बघू असे कोणते शब्द आहेत आणि त्या शब्दांची आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. बघा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं आहे वाक्याचा कर्ता जर हे वन ऑफ असेल, वाक्याचा कर्ता जर या ठिकाणी लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे वाक्याचा कर्ता वन ऑफ असेल, इच ऑफ असेल, आयदर ऑफ असेल, नायदर ऑफ असेल, एव्हरी वन ऑफ असेल, किंवा नन ऑफ असेल, म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचे जर वाक्याचा कर्ता हा वन ऑफ, इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, एव्हरी वन ऑफ, नन ऑफ हे शब्द असतील तर आपण अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग हा कसा करायचा आहे. ज्या वेळेस वाक्याचा कर्ता हे शब्द दिले जातात तर त्या वाक्यांचा क्वेश्चन टॅग कसा करायचा आहे आणि त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे. तर अगोदर एक समजून घ्या डिअर फ्रेंड्स कशा प्रकारे आपल्याला आतापर्यंत MPSCने प्रश्न विचारले आहेत आणि त्या ठिकाणी जे आहेत तर बघा आपल्याला कोणत्या कॉन्सेप्टची आपण त्या ठिकाणी जे आहे तर बारकाईने विचार केला पाहिजे. मग या ठिकाणी काय केलं जातं आहे वन ऑफ असेल, इच ऑफ असेल, आयदर ऑफ असेल ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर जर काय असेल समजा अस असेल, काय असेल अस, या सगळ्या शब्दाचं कॉमन सांगतो या सगळ्या शब्दाच्या नंतर जर अस असेल म्हणजेच वन ऑफ अस, इच ऑफ अस, आयदर ऑफ अस, नायदर ऑफ अस, एव्हरी वन ऑफ अस आणि नन ऑफ अस म्हणजे या सगळ्या शब्दांचं कॉमन सांगायला लावलंय अस असेल किंवा या सगळ्या शब्दाच्या नंतर जर यू असेल किंवा या सगळ्या शब्दाच्या नंतर जर देम असेल आणि वाक्याचा कर्ता जर असा असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण काय केला पाहिजे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स खूप सिंपल आहे. अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग करत असताना
आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. तर ती म्हणजे बघा काय करायचं आहे, अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करायचं आहे. तर डिअर फ्रेंड्स सिम्पल लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी वाक्याचा करता हा वन ऑफ अस, इच ऑफ अस असा असेल, त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण प्रोनाउन कोणतं वापरायचं आहे. तर लक्षात ठेवायचं सिम्पल, त्या ठिकाणी प्रोनाउन वापरलं जातं आहे वी. काय वापरायचं आहे, वी हे प्रोनाउन वापरायचं आहे. जर त्या वाक्यामध्ये ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर जर हे यू असेल, इच ऑफ यू, वन ऑफ यू, नन ऑफ यू, एव्हरी वन ऑफ यू, तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, यू हे प्रोनाउन घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेस वाक्याचा करता या सगळ्या शब्दाच्या नंतर हे जर देम असेल, तर त्यावेळेस त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, दे घ्यायचं आहे. हे सिम्पल एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण बरेच विद्यार्थी काय करतात, हे एव्हरी वन समवनचा नियम लक्षात ठेवतात आणि ते अशा वाक्यांमध्ये सुद्धा काय करतात, सर्वत्र दे वापरतात, जे की त्या ठिकाणी काय होतंय, चुकीचं होतंय. तर या ठिकाणी काय करायचं आहे, या सगळ्या शब्दाच्या नंतर जर अस असेल तर क्वेश्चन टॅग करताना वी घ्यायचं आहे. या सगळ्या शब्दाच्या नंतर जर यू असेल तर क्वेश्चन टॅग करताना यू घ्यायचं आहे. या सगळ्या शब्दाच्या नंतर जर देम असेल तर क्वेश्चन टॅग करताना आपण त्या ठिकाणी दे वापरतोय. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स काय करायचं आपल्याला, हे जे आहे तर हे नियम लक्षात ठेवायचे. मग आपण या ठिकाणी आता वाक्य घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा मी या ठिकाणी वाक्य लिहितोय, वन ऑफ अस, वन ऑफ अस one of us किंवा आपण याच्यामध्ये सिंपल अगोदर वाक्य घेऊ आणि नंतर आपण हॅव हॅज. ठीक आहे, बघा वन ऑफ अस आपल्या यस इथं काय करायचं डिअर फ्रेंड्स, मी हेल्पिंग वर्ब कोणतं येईल, फक्त मी तुम्हाला एक कोणतं हेल्पिंग वर्ब येईल या ठिकाणी त्या संदर्भातला आपण या ठिकाणी एक प्रश्न विचारतोय, म्हणजे तुमची ती पण कॉन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होईल. मग समजा मी वाक्य लिहितोय वन ऑफ अस वन ऑफ अस गिल्टी, वन ऑफ अस गिल्टी असं वाक्य आहे. समजा वन ऑफ यू गिल्टी. आता हा प्रश्न क्वेश्चन टॅगचा आहे, पण याच्यामध्ये काय करतोय, हेल्पिंग व्हर्ब कोणतं येईल या ठिकाणी. आपला जो टॉपिक झाला सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट, या टॉपिक संदर्भातला हा प्रश्न आहे, म्हणजे तुमची ती पण कॉन्सेप्ट क्लिअर व्हावी यासाठी मी काय केलेलं आहे, अशा प्रकारे फिल इन द ब्लँक दिलेला आहे. मग आता समजा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, या फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला ॲमिज आर वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, ॲमिज आर वापरायचं आहे. मग काय येईल, पहिल्यामध्ये ॲमिज आर पैकी काय येईल, इज, ॲम का आर येईल. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरेच जणांचं या ठिकाणी लगेच मग काय करणार, अस आहे आर वापरा, यू आहे आर वापरा, असं नाही. तर आपण शिकलोय वन ऑफ असेल, इच ऑफ असेल, आयदर ऑफ असेल, या सर्व शब्दाच्या नंतर येणारं जे नाऊन असेल किंवा ते प्रोनाऊन आहे, हे प्रोनाऊन तर ते काय होतात, प्लुरल येतात. मात्र येणारं जे हेल्पिंग व्हर्ब असते तर ते हेल्पिंग व्हर्ब काय होतं, सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब येतं. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्याच वाक्यामध्ये काय येणार आहे, इज, सगळ्याच वाक्यामध्ये इज येत आहे. आपला क्वेश्चन टॅग हा टॉपिक चालू आहे, परंतु तुमची ती कॉन्सेप्ट चालूमध्ये ती कॉन्सेप्ट पण क्लिअर व्हावी यासाठी मी इथं हे सांगितलं. तर वन ऑफ अस इजच असतंय, वन ऑफ अस आर नसतंय, आणि जर आर लिहिलं तर ते वाक्य चुकीचं होतंय. तर आपला नियम शिकलो आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट टॉपिकमध्ये, ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर वन ऑफ अस, इच ऑफ, वन ऑफ, इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, नन ऑफ, एव्हरी वन ऑफ, तर या सगळ्या शब्दाच्या नंतर येणारं नाऊन किंवा प्रोनाऊन हे प्लुरल असतंय. मात्र येणारं जे हेल्पिंग व्हर्ब आहे तर ते हेल्पिंग व्हर्ब सिंग्युलर वापरतोय. या ठिकाणी हे बरोबर झालं. आता आपला टॉपिक चालू आहे क्वेश्चन टॅग, आपण क्वेश्चन टॅगचा विचार करू. मग आपल्याला समजा या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं किंवा हे अशा प्रकारचे वाक्य दिले आहेत आणि या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. मग क्वेश्चन टॅग आपण कशा प्रकारे करू, तर बघा डिअर फ्रेंड्स या ठिकाणी मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल, तर या ठिकाणी तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. तर इथं अस आहे आणि अस असल्यामुळं या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला कोणतं प्रोनाऊन घ्यायचं आहे एवढं तर लक्षात आलं आहे सगळ्यांना. तर या ठिकाणी निश्चितच डिअर फ्रेंड्स आपण या ठिकाणी काय करतोय, वी हे प्रोनाऊन घेतोय. काय घेतोय, वी हे प्रोनाऊन घेतोय. हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, सिंपल समजतंय. हे वाक्य जे आहे तर हे वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणूनच डिअर फ्रेंड्स या ठिकाणी या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होणार आहे,
नकारार्थी क्वेश्चन टॅग होईल. मग या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय आहे? इज आहे. पुन्हा आपण जसं एव्हरीवन समवनचा नियम पाहिला होता, जर तुम्ही या ठिकाणी लगेच काय केलं, इजंट वी असं जर केलं तर या ठिकाणी हे पण काय होतंय, चुकीचं होतंय. मग आपल्याला या ठिकाणी काळजी काय घ्यायची, वी असेल, यू असेल, दे असेल, काय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल, यासाठी आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय. आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय करायचं, लक्षात ठेवायचंय, या ठिकाणी वी साठी आपण काय करतोय, प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय. आणि म्हणून आरंट वी अशा प्रकारे या वाक्याचा टॅग होतोय, इजंट वी होत नाही. आणि म्हणून एमपीएससी काय करते, या ठिकाणी अशा शब्दांवरती प्रश्न विचारते. कारण या ठिकाणी आपल्याला फक्त एकाच कॉन्सेप्टचा विचार नाही करायचा, तर याच्यामध्ये वाक्य होकारार्थी का नकारार्थी हे चेक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला यासाठी कोणतं प्रोनाउन घ्यायचं ते चेक करायचे. त्याच्यानंतर त्या प्रोनाउनसाठी कोणतं हेल्पिंग वर्ब वापरायचं ते पण चेक करायचं आहे. या ठिकाणी वाक्यामध्ये जरी सिंग्युलर हेल्पिंग वर्ब असलं तर हे वी असेल, यू असेल, दे असेल, हे प्रोनाउन प्लुरल आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करायचंय, प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. अशा प्रकारच्या आपल्याला इथे काळजी घ्यावी लागते. आणि पुन्हा एकदा सांगेन, म्हणून एमपीएससी काय करते, या शब्दांवरती प्रश्न आपल्याला विचारते. तर बघा पुढं, वन ऑफ यू इज गिल्टी, वन ऑफ यू इज गिल्टी. मग या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण क्वेश्चन टॅग मग याचाही कसं करणार आहेत, आपण आता ज्याप्रमाणे बघा या ठिकाणी यू आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, आपल्याला यूचा विचार करायचा आहे. आणि मग या ठिकाणी बघा, वन ऑफ यू इज गिल्टी, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स यू असल्यामुळे आपण काय करतोय, यू घेतोय. आणि त्याच्यानंतर हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी, होकारार्थी वाक्य आहे. मग क्वेश्चन टॅग काय होणार आहे, नकारार्थी होईल. इथं पण काय करायचं आहे, आर, यू साठी आपण काय करतोय, आर वापरतोय, इज वापरत नाहीत. मग इजंट यू करायचं नाही, तर याचाही क्वेश्चन टॅग काय होईल, आरंट यू असा होईल. त्याच्यानंतर वन ऑफ देम इज गिल्टी, वन ऑफ देम इज गिल्टी जे आहे, तर या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स देम आहे. आणि या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना देमसाठी आपल्याला कोणतं प्रोनाउन वापरायचं आहे, तर दे साठी आपण डिअर फ्रेंड्स काय करतोय, या ठिकाणी लक्ष द्या, देमसाठी आपण दे वापरतोय. म्हणजे या ठिकाणी दे हे प्रोनाउन घेतलं, वाक्य होकारार्थी आहे, म्हणून क्वेश्चन टॅग निश्चितच काय होणार आहे, नकारार्थी होणार आहे. आणि याच्यामध्येही दे साठी हे आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय. आणि म्हणून या ठिकाणी आरंट दे होईल, इजंट दे होणार नाही. तर हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे डिअर फ्रेंड्स. म्हणजे मी या ठिकाणी काय सांगतोय बघा, आपण अर्धवटच नियम जर लक्षात ठेवतात त्याने मार्क पडणार नाहीत. तुम्ही काय केलं, या सगळ्या शब्दाच्या नंतर जर अस असेल तर क्वेश्चन टॅग करताना वी घ्यायचं, यू असेल तर यू घ्यायचं, देम असेल तर दे घ्यायचं, हे लक्षात ठेवलं. पण दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब हे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब असणार आहे. मात्र या सगळ्या शब्दांसाठी आपण जे आहे तर हेल्पिंग वर्ब ह्या वी साठी आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय, यू साठी आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतो आणि दे साठी प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतो. त्याची आपण त्या ठिकाणी परीक्षेमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी जे विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या सगळ्या कॉन्सेप्टचा विचार करून आपण त्या ठिकाणी जे आहे तर आपण उत्तराचं ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे, तर हे लक्षात आले सगळ्यांना. तर आता बघा पुढं आपण आणखी या ठिकाणी जे हे झाले आता होकारार्थी वाक्य. समजा हेच वाक्य जर असं लिहिलं आपण, नकारार्थी लिहिलं, तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा होणार आहे, नन ऑफ अस वॉज गिल्टी. मी आता थोडं टेन्स काय करतोय, याचा चेंज करतोय, नन ऑफ अस वॉज गिल्टी, नन ऑफ यू, इथं पण वॉजच म्हणायचंय, वेअर म्हणायचं नाही, गिल्टी. आणि या ठिकाणी तिसरं वाक्य जे आहे तर तिसरं वाक्य आहे नन ऑफ देम वॉज गिल्टी. तर आता हे 3 वाक्य आहेत, तर या 3 वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. या 3 वाक्यांचा नन ऑफ अस, नन ऑफ यू आणि नन ऑफ देम. मग या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. पहिलं आपलं सगळ्यात मेन काम कोणतं आहे, दिलेलं वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, तर नन ऑफ असल्यामुळे हे वाक्य नकारार्थी आहे. नन ऑफ म्हणजे 3ही वाक्य काय आहेत, नकारार्थी आहेत. तर आपण हे पहिलं काय करायचं डिअर फ्रेंड्स, ते चेक करणं गरजेचं आहे, दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी. मग हे वाक्य नकारार्थी आहे, या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. निश्चितच क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होणार आहे. अससाठी आपण कोणतं प्रोनाउन वापरतोय, वी वापरतोय. दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे, वॉज आहे. मग आपल्याला या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी करायचा आहे. मग या ठिकाणी वॉज वी करायचं आहे का नाही,
तर वॉज आणि वेअरमध्ये काय असते डिअर फ्रेंड्स, प्लुरल हे वेअर असते आणि वॉज हे सिंग्युलर असते आणि म्हणून त्या टेन्सनुसार काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. नाहीतर मग तुम्ही म्हणाल अगोदर तुम्ही आर घेतलं, आता वेअर का घेतलं, कारण तिथं आपण वाक्यामध्ये काय केलं होतं बघा, या वाक्यामध्ये इज हे हेल्पिंग वर्ब होतं, कारण इज हे प्रेझेंटमध्ये आहे आणि आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरताना त्याच टेन्समधलं प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे, टेन्स चेंज करायचा नाही. आणि इथं काय आहे, वॉज हे पास्ट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करत असताना या ठिकाणी आपण पास्ट टेन्समधलंच प्लुरल हेल्पिंग वर्ब कोणतं आहे, तर ते आहे वेअर, म्हणून या ठिकाणी वेअर वी असं आपण क्वेश्चन टॅग करतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी यू आहे, या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण या ठिकाणी यू असं घेणार आहोत आणि इथंही क्वेश्चन टॅग याचाही काय होईल, वेअर यू असा होईल. या ठिकाणी देम आहे, देमसाठी आपण काय घेणार आहोत, दे घेणार आहोत आणि याचाही क्वेश्चन टॅग काय होणार आहे डिअर फ्रेंड्स, वेअर दे असा होणार आहे. तर सगळेजण काय करा, या ठिकाणी हे सगळे वाक्य आहेत, तर हे वाक्य अगोदर एकदम व्यवस्थित समजून घ्या, बघून घ्या. तर हे अशा स्वरूपामध्ये लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. तर डिअर फ्रेंड्स बघा, आपल्याला मी जे तुम्हाला सांगितलं आत्ताच की यावरती MPSCने जे प्रश्न विचारले तर ते वाक्य कोणतं आहे, ज्या वाक्यावरती MPSCने तेच वाक्य सेम वाक्य STI 2015 असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, त्याच्या राज्यसेवा असेल, डिपार्टमेंटल PSI असेल, या सगळ्या पेपरमध्ये सेम वाक्य विचारलेलं आहे, तर ते वाक्य आपण या ठिकाणी पाहू. मग तर बघा या ठिकाणी जे आहे तर हा प्रश्न बघून घ्या, प्रश्न अगोदर सगळेजण, हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न बघून घ्या. तर हा जो प्रश्न आहे तर STI 2015 असेल, PSI STI ASO म्हणजे कंबाईन ग्रुप बी 2019चा पेपर असेल, राज्यसेवा 2020चा पेपर असेल आणि तोच प्रश्न काय केला डिपार्टमेंट PSI 2022चा. मी पुन्हा एकदा सांगेल, आपण काय करत आहोत डिअर फ्रेंड्स, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात यासाठी आपण काय करतोय, डायरेक्ट आपण त्या ठिकाणी वाक्य घेतोय, ऑप्शन न घेता आपण डायरेक्ट वाक्य घेतोय. कारण आपण जर डायरेक्ट वाक्याचं जर आपण त्या ठिकाणी उत्तर काढलं तर आपण ऑप्शनचं नंतर त्या ठिकाणी ऑप्शनमधून पण आपण उत्तर सहज काढू शकतोय, म्हणजे आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर व्हावी यासाठी आपण अशा प्रकारे घेतोय. ठीक आहे. तर बघा मग, नन ऑफ अस न्यू द वे या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करायला सांगितलंय. या वाक्याचा कर्ता बघा कोण आहे, तर याच्यामध्ये आहे नन ऑफ अस हे झालं याच्यामध्ये कर्ता. मग या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे तर ते म्हणजे दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर दिलेलं वाक्य नकारार्थी आहे. दिलेलं वाक्य नकारार्थी आहे. तर कसं ओळखलं आपण आत्ता सांगितलं, नन हा शब्द जो आहे तर हा नकारार्थी आहे, म्हणून हे वाक्य नकारार्थी झालं. नंबर 1. मग या वाक्याचा टॅग आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. क्वेश्चन टॅग हा निश्चितच काय होणार आहे, मग क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होणार आहे. काय होणार आहे, होकारार्थी होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग ज्यावेळेस आपण अशा प्रश्नांचं आपण उत्तर ज्यावेळेस काढत असतोय तर त्यावेळेस ऑप्शन शोधत असताना काय करायचं डिअर फ्रेंड्स, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला ऑप्शन हे काय करायचं आहे, होकारार्थी त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होणार आहे. याच्यामधून सुद्धा आपले जर 4 ऑप्शन असतील तर 4 मधले 2 ऑप्शन सहज निघून जातात किंवा कधी कधी तर आपण डायरेक्ट उत्तरावरती पोहोचतोय. तर त्याच्यामुळे बेसिक कधी विसरायचं नाही. नन ऑफ अस नकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. आता या ठिकाणी बघा, यामध्ये काय आहे, अस आहे. याच्यामध्ये काय आहे, अस आहे. आपण आता शब्द पाहिले ना, अस. मग अस असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण काय वापरणार डिअर फ्रेंड्स, तर त्या ठिकाणी आपण वापरणार वी वापरणार. अससाठी काय वापरतोय, वी वापरतोय. आणि वी वापरल्याच्या नंतर या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे का, हेल्पिंग व्हर्ब नाही. मग या वाक्याचा टेन्स कुठला दिला आहे, तर या वाक्याचा टेन्स हा काय केलेला आहे, या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स आहे, हे V2 आहे. मग या ठिकाणी काय असणार आहे बघा, नो, KNOW नो हे V1 झालं, KNEW न्यू हे सेकंड फॉर्म झालं आणि KNOWN नोन हे काय झालं, क्रियापदाचं तिसरं रूप झालं. हे नो, न्यू, नोन असे या क्रियापदाचे 3 रूप आहेत. न्यू हे सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे आणि आपण शिकलोय सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड हे हेल्पिंग व्हर्ब वापरतो. दिलेलं वाक्य हे नकारार्थी असल्यामुळं या ठिकाणी या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होणार आहे, होकारार्थी होईल. आणि मग काय होणार आहे, डिड वी होणार आहे, डिडंट वी होणार नाही. मग या ठिकाणी ती काळजी घ्या, डिड वी असं या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. तर हे डिअर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं आपल्या या नन ऑफ, वन ऑफ, इच ऑफ, आयदर ऑफ या सगळ्या शब्दासंदर्भातलं. त्याच्यानंतर आता आपण काय करतोय बघा, तर त्याच्यानंतर बघा आता पुढचे जे नियम आहेत तर पुढचे नियम सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत.
आता याच्यामध्ये काय आहेत बघा, आपण ज्यावेळेस काय करतो साधारणतः क्वेश्चन टॅग करत असताना आपण होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, मग होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य काय करतोय, वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर असे शब्द आहेत का, त्या शब्दांचा विचार करून आपण त्या वाक्याला होकारार्थी आहे का नकारार्थी हे समजतोय. परंतु मित्रांनो असे काही शब्द आहेत तर ते शब्द जे असतात तर ते शब्द आपल्याला ते शब्द जर वाक्यामध्ये दिले असतील, जरी त्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर अशा प्रकारचे शब्द जरी नसतील तरी सुद्धा ते शब्द जे आहेत ते शब्द लक्षात ठेवायचे हे निगेटिव्ह असतात, नकारार्थी असतात. मग असे कोणते शब्द आहेत तर ते शब्द काय केले जातात, ते शब्द जे आहेत ते शब्द निगेटिव्ह असतात आणि ते शब्द जर वाक्यामध्ये असतील तर त्या वाक्याला निगेटिव्ह समजायचं आहे, म्हणजे नकारार्थी समजायचं आहे आणि त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपल्याला होकारार्थी करायचा आहे, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. बघा मग अशा कोणते शब्द आहेत तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स शब्द आहे, पहिला शब्द आहे याच्यामध्ये लिटल, LITTLE लिटल. दुसरा शब्द आहे फ्यू आहे, लिटल असेल, फ्यू असेल, त्याच्यानंतर हार्डली असेल, नंतर स्केअर्सली असेल, बेअरली असेल, सेल्डम असेल. लक्षात काय ठेवायचे बघा, लिटल, फ्यू, हार्डली, स्केअर्सली, बेअरली, सेल्डम हे जे शब्द आहेत तर हे सर्व शब्द काय हे सगळे शब्द काय आहेत, निगेटिव्ह वर्ड्स आहेत. हे सर्व शब्द नकारार्थी आहेत आणि हे शब्द नकारार्थी असल्यामुळं तर इथं लिहितोय मी, हे सर्व शब्द नकारार्थी आहेत. हे सर्व शब्द नकारार्थी आहेत. म्हणून काय होणार आहे मग, म्हणून टॅग काय करायचं आपल्या डिअर फ्रेंड्स, होकारार्थी करायचा आहे. म्हणून टॅग काय होणार आहे, होकारार्थी होणार आहे. मग नियम लक्षात काय ठेवायचा आहे, लिटल असेल, हार्डली असेल, स्केअर्सली असेल, बेअरली असेल, फ्यू असेल किंवा सेल्डम असेल, हे सर्व शब्द जे आहेत तर हे सर्व शब्द काय नकारार्थी आहेत आणि म्हणून वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना क्वेश्चन टॅग हा आपल्याला काय करायचा आहे डिअर फ्रेंड्स, क्वेश्चन टॅग हा आपल्याला होकारार्थी करायचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरी गोष्ट आणखी एक लक्षात ठेवायची, साधा आणि सिंपल हा नियम कधीही लक्षात ठेवायचा डिअर फ्रेंड्स. एक तुम्हाला बेसिक नियम तुम्हाला सांगतोय, इंग्लिशचं जेवढे पण टॉपिक आहेत त्या सगळ्या टॉपिक संदर्भातला हा मास्टर रूल तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, एकदम महत्त्वाचा नियम सांगतोय. कधीही लक्षात ठेवायचं एकाच वाक्यामध्ये दोन समान फंक्शन असलेले शब्द, दोन समान फंक्शन म्हणजेच काय, त्या ठिकाणी ते दोन्ही शब्द आपण त्याच उद्देशाने, त्याच हेतूने किंवा त्याच मिनिंगने वापरतोय, असे दोन समान फंक्शन असलेले शब्द एकाच वाक्यामध्ये कधीही वापरले जात नाहीत. आणि जर तसे शब्द वापरले तर ते वाक्य काय होतंय, चुकीचं वाक्य होतंय. हे तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं. म्हणजे मी काय म्हणतोय तर या ठिकाणी बघा नियम काय सांगतोय ते सांगतो. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स वाक्य काय लिहिलंय, प्लीज आणि काइंडली, प्लीज काइंडली हेल्प अस, किंवा हेच वाक्य काय दिलंय, काइंडली प्लीज हेल्प अस. हा मी आता सांगितलेला नियम खूप महत्त्वाचा नियम आहे, कारण याच्यामध्ये काय होते, अशा प्रकारचे ज्यावेळेस वाक्य दिले जातात त्यावेळेस आपल्याला त्याचा नेमकं एरर कुठं आहे किंवा ते वाक्य राईट आहे का रॉंग आहे, बरोबर आहे तर का बरोबर आहे, चुकीचं आहे तर का चुकीचं आहे, तर हे लक्षात येत नाही. तर यासाठी तुम्हाला हा सिंपल मी आत्ता सांगितलेला नियम हा खूप महत्त्वाचा नियम आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, प्लीज काइंडली या ठिकाणी बघा डिअर फ्रेंड्स, प्लीज आणि काइंडली हे दोन्ही शब्द काय आहेत, आपण विनंती करण्यासाठीच वापरतोय. दोन्ही शब्द आपण विनंती करण्यासाठी वापरतोय. मग मी आत्ताच नियम सांगितला, दोन समान फंक्शन असलेले शब्द एकाच वाक्यामध्ये वापरले जात नाहीत. हा कायमस्वरूपी डिअर फ्रेंड्स सगळ्याच टॉपिकसाठी जेवढे पण आपल्याला पुढे घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग हे प्लीज असेल, काइंडली असेल, किंवा आता बघा लक्ष द्या, एकाच वाक्यामध्ये काय अल्सो पण वापरतोय आणि टू पण वापरतोय, TOO अल्सो पण आहे टू पण आहे, दोन्ही शब्दाचा अर्थ काय होते, सुद्धा होतोय. तर यासाठी काय करायचं तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं. मग हे वाक्य बरोबर येईल का, तर बिलकुल बरोबर येणार नाही. कारण प्लीज पण विनंतीसाठी वापरतोय, काइंडली पण विनंतीसाठी वापरतोय. हे वाक्य बरोबर आहे का, नाही बरोबर. हे वाक्य बरोबर आहे का, बरोबर नाही. कारण या वाक्यांमध्ये दोन्ही वाक्यांमध्ये काय केलेत, दोन समान फंक्शन म्हणजे प्लीज आणि काइंडली हे दोन्ही शब्द आपण विनंतीसाठीच वापरतोय आणि ते दोन्ही शब्द एकाच वाक्यात वापरलेत, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकीचं झालं. तुम्ही या वाक्याचा अर्थ किती जरी काढला तर वाक्याचा अर्थ कदाचित आपल्याला बरोबर वाटू शकतोय, परंतु ही कॉन्सेप्ट जी आहे तरी कॉन्सेप्ट या ठिकाणी चुकीची आहे. क्लिअर. मग हे वाक्य कसं असायला पाहिजे, एकतर हे वाक्य प्लीज हेल्प अस, प्लीज हेल्प अस हे बरोबर आहे, किंवा काइंडली हेल्प अस
काइंडली हेल्प अस या ठिकाणी बरोबर. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी सांगू शकतोय. तर प्लीज आणि काइंडलीमध्ये पण दोन्ही शब्द आपण विनंती करण्यासाठीच वापरतोय, पण प्लीज हा शब्द इनफॉर्मल आहे आणि काइंडली हा शब्द फॉर्मल आहे, तर तो आपण ऑफिशियल कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण त्या ठिकाणी यूज करत असतोय. ते दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात आले सगळ्यांना. मग ज्या वेळेस डिअर फ्रेंड्स हे शब्द असतात लिटल, फ्यू, हार्डली, स्केअर्सली हे शब्द वाक्यामध्ये असतील, तर हे शब्द जर वाक्यामध्ये असतील आणि हे शब्द असताना पण त्याच वाक्यामध्ये जर नो असेल, नॉट असेल, नेवर असेल, म्हणजे आणखीन नकारार्थी शब्द जर दिले असतील, तर ते बिनधास्त काय करायचं, बाकीचं काही पाहायचं नाही. ते वाक्य जे आहे तर ते वाक्य चुकीचं आहे असं त्या ठिकाणी लगेच काय करायचं, लक्षात ठेवायचं. हे सगळे शब्द असताना जर आणखी एक त्याच्यामध्ये जर नकारार्थी शब्द वापरला असेल तर ते वाक्य चुकीचं आहे. कारण मी हे का सांगतोय, आता सध्याचा परीक्षेचा पॅटर्न काय आहे, परीक्षेमध्ये आपल्याला सध्या प्रश्न विचारले जातात, दिलेलं वाक्य राईट आहे का रॉंग आहे, करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, ते वाक्य करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे ओळखायचं आहे. आणि हे कशावर ओळखायचं, मग हे अशा प्रकारचे जे नियम असतात, जर नियम माहीत असेल तर आपण एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतोय. तर नियम पुन्हा एकदा सांगतो. हे जर शब्द वाक्यामध्ये असतील आणि त्या वाक्यामध्ये जर नकारार्थी शब्द आणखी वापरले असतील तर ते वाक्य मात्र डिअर फ्रेंड्स काय होतंय, चुकीचं वाक्य होतंय, तर ते वाक्य रॉंग होतंय, ते वाक्य इनकरेक्ट होतंय. तर आपण या शब्दासंदर्भातला क्वेश्चन टॅगचा आता नियम बघू. तर हे सगळे शब्द जर असतील तर या हे शब्द असलेलं वाक्य हे नकारार्थी असतंय आणि अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी करायचा आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपण वाक्य घेऊ आता. मग या ठिकाणी बघा डिअर फ्रेंड्स, लिटल वर्क म्हणा किंवा लिटल प्रोग्रेस म्हणतो आपण. लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. त्याच्यानंतर नेक्स्ट, फ्यू स्टुडंट्स आर रेडी टू गो देअर. एवढंच लिहितो, रेडी. Few students are ready to go there. He seldom goes there. And next आहे, she hardly eat fruits. मग या ठिकाणी बघा डिअर फ्रेंड्स, हे 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यामध्ये हे शब्द वापरलेत. लिटल असेल, फ्यू असेल, सेल्डम असेल आणि हार्डली असेल, हे शब्द आपण या ठिकाणी वापरलेत. मग अशा वाक्यांचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग कसा होईल, तर लगेच लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. आपल्याला हे जनरली हे नियम का सांगतोय मी, जनरली विद्यार्थी काय करतात, या ठिकाणी हॅज या वाक्यात नॉट आहे का, नो आहे का, नेवर आहे का, नाही. मग या वाक्याला काय करतात, लगेच होकारार्थी समजतात आणि तिथंच आपण काय होतं डिअर फ्रेंड्स, आपण चूक करतोय. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, इथं जरी नो, नॉट, नेवर नसेल तरी पण या ठिकाणी हे शब्द लिटल, फ्यू, सेल्डम आणि हार्डली हे सगळे शब्द काय आहेत, नकारार्थी शब्द आहेत आणि म्हणून आपल्याला याचा टॅग काय करायचा आहे, होकारार्थी करायचा आहे. मग या ठिकाणी टॅग काय होईल मग डिअर फ्रेंड्स, तर बघा पहिल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे, होकारार्थी क्वेश्चन टॅग करायचा आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे, हॅज आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेस वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब हे हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन, विल बी, शॅल बी असं दिलं जात आहे, तर त्याच्यामध्ये विद्यार्थी काही जण कन्फ्यूज होतात किंवा ऑप्शन परीक्षेत दिलेलं असतंय, तर त्या ठिकाणी ते ऑप्शन जे तर काय करतात बघा, हॅज समजा काय असणार आहे, हॅज इट बीन, म्हणजे या ठिकाणी त्या बी असेल, बीन असेल, याचाही त्याच्यामध्ये काय करतात, त्या क्वेश्चन टॅगमध्ये समावेश असेल एका ऑप्शनमध्ये. तर तुम्हाला एक सिंपल लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस हॅव बीन असू द्या, हॅज बीन असू द्या, हॅड बीन असू द्या, हे विल बी असेल, शॅल बी असेल, क्वेश्चन टॅग करताना फक्त मुख्य एकच ते हेल्पिंग वर्बचा जो शब्द आहे त्याचाच विचार करायचा आहे. त्या पुढच्या बी असेल, बीन असेल तर ते त्या ठिकाणी घ्यायचं नाही. म्हणजे या ठिकाणी हे जे बीन आहे तर हे या ठिकाणी येणार नाही. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा, आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना हेल्पिंग वर्ब आपण काय वापरणार आहेत, आता हॅज वापरणार आहेत, कारण हॅजंट वापरणार आहेत का नाही, हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून आपण हॅज वापरलं. दुसरी गोष्ट महत्त्वाची, तर प्रोग्रेस हा शब्द आहे आणि प्रोग्रेस हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. प्रोग्रेस हा शब्द काय, या ठिकाणी ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. मग लक्षात ठेवायचं आहे, जे अनकाउंटेबल नाऊन असतात, आता आपण लिटल,
जे आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट आपला जो पहिला बेसिक टॉपिक पाहिलेला आहे, जो महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे लिटल असेल, अ लिटल असेल, द लिटल असेल, या लिटल अ लिटल लिटल असू द्या किंवा अ लिटल असू द्या, आपण हे पुढं नंतर शब्द घेणार आहोत. हे लिटल काय असते, अ लिटल काय असते, द लिटल काय असते, याच्यावरती सुद्धा MPSC प्रश्न विचारते. एक वाक्य देते आणि त्या वाक्यामध्ये फिल इन द ब्लँक असते आणि प्रश्न विचारला जातोय त्या फिल इन द ब्लँकमध्ये नेमकं लिटल येईल का अ लिटल येईल का द लिटल येईल किंवा फ्यू येईल का अ फ्यू का द फ्यू, असेच शब्द आणखी आहेत. होल, अ होल, द होल, द होल ऑफ. हे आपण ॲडजेक्टिव्ह जे आहेत तर हे ॲडजेक्टिव्ह आपण नंतर पुढं ॲडजेक्टिव्ह या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आणि ह्याचे जे ट्रिक्स आहेत हे लक्षात कसं ठेवायचं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी ट्रिक्स घेणार आहोत. डिपार्टमेंटल ASO 2022चा जो पेपर झाला, या डिपार्टमेंटल ASO 2022च्या पेपरमध्ये आपल्याला या कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारला आहे. चला आपण आता क्वेश्चन टॅगकडे येऊ. तर या ठिकाणी लिटल, अ लिटल किंवा द लिटल असेल यांच्यानंतर काय करायचं आहे, नंतर लक्षात ठेवायचं आहे अनकाउंटेबल नाऊन वापरतात. अनकाउंटेबल नाऊन वापरतात, हा नियम लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे या सगळ्या शब्दाच्या नंतर आपण काय करतोय, अनकाउंटेबल नाऊन वापरतोय. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, अनकाउंटेबल नाऊनसाठी इट हे सर्वनाम वापरतात. मग लक्षात काय ठेवायचं आहे, जे अनकाउंटेबल नाऊन आहे तर या अनकाउंटेबल नाऊनसाठी इट हे सर्वनाम वापरतात. तर या ठिकाणी काय करायचं आहे, इट हे सर्वनाम आपल्याला वापरायचं आहे. तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि लगेच मी सांगून टाकतो पुढचं पण फ्यू, हा फ्यू असेल किंवा अ फ्यू असेल किंवा द फ्यू असू द्या, या फ्यू, अ फ्यू, द फ्यूच्या नंतर आपण काय करतो, नंतर प्लुरल काउंटेबल नाऊन वापरतोय. काय वापरतो, प्लुरल. फक्त काउंटेबलच नाही म्हणायचं तर प्लुरल काउंटेबल नाऊन वापरतो. आणि आपल्या सगळ्याला समजतंय प्लुरल काउंटेबल नाऊनसाठी, या प्लुरल काउंटेबल नाऊनसाठी आपण निश्चितच डिअर फ्रेंड्स कोणतं प्रोनाउन वापरणार आहेत, तर यासाठी काय असणार आहे, दे हे सर्वनाम वापरतोय. दे हे प्रोनाउन आपण वापरतोय. आपल्याला या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. बघा मग आपण या ठिकाणी हे वाक्य बघू. तर या वाक्याची सुरुवात शब्द याच्यामध्ये कोणता आहे, लिटल हा शब्द आहे. हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होणार आहे. आपण हेल्पिंग व्हर्ब घेतलं पण प्रोनाउन कोणतं घ्यायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रश्न असू शकतोय. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितलं प्रोग्रेस या शब्दानुसार आपल्याला प्रोनाउन घ्यायचे, सर्वनाम घ्यायचे. मग प्रोग्रेस हा शब्द अनकाउंटेबल नाऊन आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करताना काय करायचं, हॅज इट घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, हॅज इट या ठिकाणी घ्यायचं आहे. मग फ्यू स्टुडंट्स आर रेडी, या ठिकाणी फ्यू स्टुडंट्स आर रेडी. तर फ्यू हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचं फ्यूच्या नंतर आपण प्लुरल काउंटेबल नाऊन वापरतोय आणि प्लुरल काउंटेबल नाऊन वापरल्यामुळं या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन टॅग करताना दे घ्यायचं आहे. आपल्याला हे समजलं आहे. आणि फ्यू हा शब्द नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग होणार आहे या ठिकाणी होकारार्थी. मग या ठिकाणी क्वेश्चन टॅग होईल आर दे, आरंट दे होणार नाही, आर दे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ही सेल्डम गोज देअर. या ठिकाणी सेल्डम हा शब्द आहे, नकारार्थी शब्द आहे, अगोदर हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर या वाक्याचा टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आपण हे शिकलोय. V1 आहे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच V1 म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू डज वापरतोय. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, डू डज आपल्याला घ्यायचं आहे. आणि ही करता एकवचनी असल्यामुळे या ठिकाणी आपण काय करतोय, डू डजमध्ये डज हे आपण एकासाठी वापरतोय आणि डू हे अनेकांसाठी वापरतोय. आय आणि यू हे अपवाद आहे. हे आपलं सगळं डिटेलमध्ये झालेलं आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करणार, डज घेणार आहोत. मग यामध्ये सेल्डम हा शब्द नकारार्थी असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन टॅग करताना होकारार्थी करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग डज काय होईल, डज ही असा या ठिकाणी क्वेश्चन टॅग होईल. शी हार्डली ईट फ्रुट्स. या ठिकाणी हार्डली हा शब्द पण काय आहे, नकारार्थी शब्द आहे आणि म्हणून निश्चितच या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होणार आहे. वाक्याचा सब्जेक्ट हा शी आहे. या ठिकाणी ईट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे याही वाक्याचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि या वाक्याचा यस या ठिकाणी डिअर फ्रेंड्स यस येईल. इथं या ठिकाणी काय येईल, यस येईल. तर शी हार्डली इट्स फ्रुट्स या ठिकाणी काय येणार आहे, शी हार्डली इट्स फ्रुट्स या ठिकाणी यस प्रत्यय लागणार आहे. आणि शी हार्डली इट्स फ्रुट्स म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग पण काय होणार आहे, डज
शी या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होईल, डज शी अशा प्रकारे क्वेश्चन टॅग होईल. तर हे तुम्हाला डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं. तर हे असे जे शब्द आहेत, हे लिटल असेल, हे सगळे शब्द आपण काय करतोय, नकारार्थी आहेत आणि म्हणून या सगळ्या शब्दांचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होतोय. मग याच्यामध्ये आणखी एक पुढे लगेच आपण एवढाच नियम जर लक्षात ठेवला तरी पण आपलं चालत नाही. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लगेच याचा अपवाद, पुढचा जो नियम आहे तो लक्षात ठेवायचा आहे, तो आपल्याला माहीत असला पाहिजे. आणि तो म्हणजे अ लिटल असेल, याचा अपवाद आहेत हे शब्द अ लिटल आणि अ फ्यू. बघा, हे अ लिटल आणि अ फ्यू हे दोन्ही शब्द काय, हे दोन्ही शब्द होकारार्थी आहेत. आणि म्हणून जर शब्द होकारार्थी असतील म्हणून टॅग काय होणार आहे डिअर फ्रेंड्स, निश्चितच नकारार्थी होतो. टॅग काय करायचा आहे, नकारार्थी होतो म्हणा किंवा नकारार्थी करावा म्हणायचं आहे. तर या ठिकाणी हे दोन्हीही शब्द काय आहेत डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी दोन्हीही शब्द होकारार्थी आहेत आणि म्हणून या वाक्यांचा, असे शब्द असलेल्या वाक्याचा टॅग हा काय करायचा आहे, नकारार्थी करायचा आहे. हे शब्द होकारार्थी आहेत म्हणून टॅग नकारार्थी करायचा आहे. सिंपल आहे. मग या ठिकाणी जर समजा मी आत्ताचेच वाक्य या ठिकाणी असे लिहिले, हे शब्द वापरून जर लिहिले तर बघा या ठिकाणी याचा क्वेश्चन टॅग कसा होईल, अ लिटल, सेम वाक्य घेतो मी, अ लिटल प्रोग्रेस, अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. सेम सेंटेन्स घेतलाय आणि या ठिकाणी समजा काय केलं, तेच वाक्य मी घेतोय, फक्त अ फ्यू वापरतोय. अ फ्यू स्टुडंट्स आर रेडी, अ फ्यू स्टुडंट्स आर रेडी. मग या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग काय करायचं, या वाक्याचं क्वेश्चन टॅग करायचं. मग आपल्याला अगोदर काय करायचं, या ठिकाणी हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर हे वाक्य होकारार्थी आहे, कारण या वाक्यामध्ये हे दोन्ही शब्द काय आहेत, होकारार्थी शब्द आहेत. म्हणून या ठिकाणी हे वाक्य काय झालं डिअर फ्रेंड्स, होकारार्थी आहे. या वाक्याचा मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी होईल. आता हे तर आपलं झाले. प्रोग्रेससाठी आपण लिटल, अ लिटलच्या नंतर अनकाउंटेबल नाउन असते आणि अनकाउंटेबल नाउनसाठी आपण काय करतो, इट हे प्रोनाउन आपण वापरत असते. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. मग नकारार्थी म्हणजेच कसा होईल, हॅझंट इट. काय होईल, हॅझंट इट. या ठिकाणी अ लिटल असल्यामुळे आपण या ठिकाणी या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करतोय. आणि अ फ्यू स्टुडंट्स जे आहे ते लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, अ फ्यू स्टुडंट्स होकारार्थी आहे आणि मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होईल. तर आरंट दे, आणि स्टुडंट्स हे प्लुरल काउंटेबल नाउन आहे आणि या स्टुडंट्सच्या नाउनसाठी आपण काय वापरतोय, दे हे आपण सर्वनाम वापरतोय. तर अशा प्रकारे आपण डिअर फ्रेंड्स याही शब्दासंदर्भातला नियम घेतलेला आहे. तर मग बघू आपण या शब्दांवरती एमपीएससीने कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत, तर ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. तर बघा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला हे वाक्य विचारले आहेत. अगोदर वाक्य तुम्ही बघून घ्या, हे वाक्य समोर आहेत, तर हे वाक्य एकदा समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण याचं विश्लेषण घेऊ. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलंय, आपण वाक्य जे आहे तर वाक्य घेत असतानाच काय करतोय, सरावासाठीच वाक्य आपण परीक्षेमध्ये घेतोय. याच्यामुळे होतंय काय, याच्यामुळे दोन्ही गोष्टी होतात. एक तर वाक्य पण आपल्या त्या ठिकाणी वाक्याचाही सराव होतोय आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, आपल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात किंवा कशा प्रकारचे वाक्य दिले जातात याची पण आपल्याला त्या ठिकाणी आयडिया येते आणि आपला कॉन्फिडन्स पण त्या ठिकाणी वाढतो. ज्यावेळेस आपण डायरेक्ट शिकत असतानाच किंवा आपण सराव करत असतानाच किंवा आपण अभ्यास करत असतानाच पेपरमधलेच वाक्य जर आपण घेतले तर त्यामुळे आपला अभ्यास करत असताना एक कॉन्फिडन्स पण आपल्या त्या ठिकाणी वाढतो. आणि यासाठी आपण डिअर फ्रेंड्स हाच उद्देश आहे, हाच हेतू आहे. आपण जास्तीत जास्त सरावासाठी पण वाक्य काय करतोय, परीक्षेमध्येच वाक्य आपण घेतोय. मग या ठिकाणी बघा, पहिलं आहे वाक्य, माया सेल्डम विजिट्स मीना अँड कंपनी. या ठिकाणी या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा. या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर विजिट्स म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे या ठिकाणी V1 आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण हेल्पिंग व्हर्ब कोणते वापरतो, डू आणि डज वापरतोय. काय वापरतो, डू डज. आता या ठिकाणी बघा, वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर हे वाक्य निश्चितच नकारार्थी आहे, आपलं आत्ताच झालंय. तर यामध्ये सेल्डम हा शब्द नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग काय होणार आहे, होकारार्थी होणार आहे. मग आपल्याला क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा आहे. तर याच्यामध्ये डज हे आपण सिंग्युलरसाठी वापरते, डू हे प्लुरलसाठी वापरते, आपले झाले डिअर फ्रेंड्स.
तर माया सिंग्युलर आहे आणि म्हणून या ठिकाणी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा आपल्याला, डज शी अशा प्रकारे करतोय. मायासाठी आपण शी हे प्रोनाउन घेतोय. मी अगोदरच सांगितलं आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये, जर वाक्याचा कर्ता हा नाऊन असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना त्या नाऊनच्या ऐवजी प्रोनाउन वापरायचे, ते नाऊन घ्यायचं नाही. तर हे आपलं अशा प्रकारे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, फ्यू पीपल न्यू द आन्सर. या ठिकाणी फ्यू हा पण शब्द नकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग निश्चितच काय होणार आहे, होकारार्थी होईल. आणि न्यू हा शब्द काय आहे, नो या क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे, म्हणजे या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण करताना काय करतो डिअर फ्रेंड्स, डीड हे हेल्पिंग वर्ब वापरतोय. काय वापरतोय, डीड हे हेल्पिंग वर्ब. मग फ्यू पीपल, पीपल हा शब्द प्लुरल आहे, मग त्यामुळं या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा होईल बघा, डीड दे. काय होईल, डीड दे. वाक्य नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. डीड कसं आलं तर डीड या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड वापरतो. आणि पीपल हा शब्द प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी पीपल यासाठी आपण काय करतो, दे हे प्रोनाउन आपण घेतोय. नंतर बघा, शी हार्डली एव्हर स्माइल्ड. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड, शी हार्डली एव्हर स्माइल्ड, या ठिकाणी हार्डली पण हा शब्द काय आहे, निगेटिव्ह आहे, नकारार्थी शब्द आहे. आणि स्माइल्ड हे या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हे V2 आहे, म्हणजे या वाक्याचा टेन्ससुद्धा सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतोय, डीड वापरतोय. मग या ठिकाणी लक्ष द्या, शी हार्डली एव्हर स्माइल्ड या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करताना डीड वापरायचं आहे. आणि वाक्याचा करता या ठिकाणी शी आहे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन टॅग काय होईल, डीड शी अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग करतोय. तर हे झाले बघा वाक्य. आणखी पुढचे वाक्य बघू. चूज द करेक्ट सेंटेन्स. 2017च्या PSIच्या पेपरमध्ये विचारलं हे वाक्य बघा. वी डिड नॉट हार्डली हॅव टाईम टू इट. म्हणजे मी आत्ता जो तुम्हाला नियम सांगितला ना, एकाच वाक्यामध्ये दोन नकारार्थी शब्द येणार नाहीत. मग या ठिकाणी काय केले त्यांनी, हार्डली हा शब्द पण वापरला आहे आणि नॉट पण वापरला आहे, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. त्यांनीच सांगितलं हे वाक्य चुकीचं आहे, ह्याला आपल्याला बरोबर करायचं आहे. काय करायचं आहे, या वाक्याला आपल्याला बरोबर करायचं आहे. मग या ठिकाणी पहिलं वाक्य, वी डिड नॉट ईट. वी डिड नॉट ईट याचा अर्थ होते काय, आम्ही खाल्लंच नाही. पण हार्डलीचा अर्थ काय होते, आम्ही जवळजवळ खाल्लेलं नाही. वी डिड नॉट हार्डली हॅव टाईम टू इट, म्हणजे आमच्याकडं वेळच नाही, खाण्यासाठी वेळ नव्हता, या अर्थाने आपण वापरतोय पास्ट टेन्समध्ये असल्यामुळं. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, यामध्ये वी डिड नॉट इट डायरेक्ट वाक्य, वरचं जे वाक्य आहे तर वाक्याचाच मिनिंग राहायला पाहिजे. या ठिकाणी वाक्याचं मिनिंग चेंज होतं आहे म्हणून या ठिकाणी हे येणार नाही. वी डिडंट हॅव टाईम याचाही अर्थ काय होतो, आमच्याकडे टाईम नव्हता असा होत आहे. मग हार्डली जे आहे तर हार्डली असेल, स्केअर्सली असेल, याचा अर्थ होतो आहे जवळजवळ ती गोष्ट नव्हते, म्हणजे आमच्याकडे टाईमच नव्हता या अर्थाने वापरतोय. मग या वाक्याचा अर्थ काय होतो या ठिकाणी डिअर फ्रेंड चेंज होतोय आणि हार्डली हा शब्द यामध्ये वापरलेला नाही. मग या ठिकाणी वी हार्डली हॅड टाईम टू इट, या ठिकाणी हार्डली शब्द वापरला आहे आणि याच्यामध्ये काय केले, डिड नॉटच्या ऐवजी, डिड नॉट हॅवच्या ऐवजी काय केली तर हॅड वापरलं. म्हणजे जर हॅड वापरल्यामुळं काय होतं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी डिड नॉट वापरायची गरज नाही. मग या ठिकाणी क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरलं, वाक्याचा टेन्स पण तोच ठेवला आहे. मग वी हार्डली हॅड टाईम टू इट, या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. आणि हार्डली वी डिड नॉट हे तर चुकीचंच होणार आहे. तर अशा प्रकारे काय करायचं हे डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघू आपण पुढं. तर बघा, शी हार्डली एव्हर स्माइल्स. आत्ताच्या वाक्यामध्ये शी हार्डली एव्हर काहीतरी स्माइल्ड होतं, पास्ट टेन्समध्ये होतं. आता इथं STI 2016च्या पेपरमध्ये आपल्याला हे वाक्य दिलं आहे, शी हार्डली एव्हर स्माइल्स. त्यांनी वाक्य काय दिले बघा, शी हार्डली एव्हर स्माइल्स. मग या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग निश्चितच काय होईल, आता खाली ऑप्शन बघायचे आपल्याला या ठिकाणी गरज नाही, तर तुम्ही याच्यामध्ये पण सांगू शकता शी हार्डली. म्हणजे हे वाक्य आपल्याला काय दिले बघा, या ठिकाणी सांगतो, शी हार्डली एव्हर स्माइल्स. म्हणजे या ठिकाणी हे वाक्याचा टेन्स कोणता आहे, या वाक्याचा टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, डू डज वापरतो. आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग हा निश्चितच काय होणार आहे, डज शी अशा प्रकारचा क्वेश्चन टॅग होईल. मग डज शी या ठिकाणी ऑप्शन कुठं आहे, तर इथं डझंट आहे, चुकीचं आहे. डज शी या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. शी हार्डली एव्हर स्माइल्स या ठिकाणी ॲमेझॉन वापरले चुकीचं आहे, इथं पण चुकीचं आहे. तर याचा ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच डज शी असा या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स हे आपण शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे या टॉपिकचे महत्त्वाचे नियम आहेत तर ते नियम आपण घेऊ. मग